मंडळी नमस्कार. नवरात्री घटस्थापनेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आमच्या कोल्हापूरला अशी प्रथा आहे, माहेरवाशीण जी असते ती माहेरवाशीण सासरी गेल्यानंतर आपल्याकडे घरी येते, माहेरला येते. देवाला नारळ, तेल, ओटी आणि अगरबत्तीचं झाड म्हटलं जातं. तर असं सगळं घेऊन येते, कारण ती माहेरी लहानाची मोठी झालेली असते. माहेरच्या देवांचा आशीर्वादसुद्धा संसाराला भरभराटी देतो. म्हणून दसऱ्यामध्ये माहेरच्या देवांनासुद्धा ओटी, नारळ, तेल, अगरबत्ती असं सगळं द्यायचं असतं. मी सुद्धा माझ्या आईला गुगलद्वारे पैसे पाठवून दिले आणि नारळ, अगरबत्ती वगैरे देवांना द्यायला सांगितलं. तर आमच्याकडे अशी प्रथा आहे. तुमच्याकडे अशी प्रथा आहे का? नक्की कमेंट करून सांगा. आणि माहेरवाशीण जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा तिलासुद्धा रिकाम्या हाताने नाही पाठवायचं. हळदी, कुंकू भरलेल्या ओटीने पाठवायचं. तर मी सुद्धा माझ्या मुलगीची अशी ओटी भरत आहे. हळदी कुंकू, साडी, ओटी अशा पद्धतीने देत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुमच्याकडे काय प्रथा आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आई अंबेचा उद 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 उद.